श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दत्त महाराज आपल्या घरी असताना सुद्धा आपण दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला गाणगापुरात का जातो? आपल्याच घरामध्ये देवघरात रोज श्री दत्त महाराजांची आपण पूजा करतो, हो की नाही? त्यांच्या चरणी नित्य नमस्कार सुद्धा करतो. मग प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न का निर्माण होतो की जर दत्त महाराज आपल्या घरात आहेत तर मग गाणगापूर किंवा नृसिंहवाडी किंवा कुरवपूरला काय गरज आहे जाण्याची? जर आपल्या घरामध्ये दर्शन होतं आहे गुरुदत्तांचं तर मग ह्या सर्व पवित्र ठिकाणी जायची गरज काय आहे? तर ह्याचं प्रश्नाचे जे उत्तर आहे ना ते स्वतः श्री गुरुचरित्रच आपल्याला देतं. कसं? तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक भक्तांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. सायनदेवाचे घर, शिरोळचे ब्राह्मणाचे घर, अमरापुरातील घेवड्याच्या वेलीचे स्थान, गाणगापुरातील महिषादोहन करणाऱ्या भक्ताचे घर, तर दीपावळी दिवशी 7 भक्तांची घरे, अशी ज्या ज्या भूमीवर श्रीगुरूंचे चरण पडले त्या त्या ठिकाणी पुढे तीर्थक्षेत्रात त्या सगळ्यांचे रूपांतर झाले. आजही त्या सर्व स्थानांवर भक्तिभावाने पूजा केली जाते. मग आता प्रश्न असा उरतो की त्या पवित्र स्थानांवर राहणारे लोक गाणगापूर किंवा नृसिंहवाडीला जातच नाहीत का? जातात ना, अगदी अवश्य जातात. कारण परमात्मा सर्वत्र जरी असला तरी काही स्थानं त्यांच्या विशेष कृपेने जागृत असतात. घरात दत्तमूर्ती आणि तीर्थक्षेत्रातील दत्त महाराज हे वेगळे नक्कीच नाही आहेत, पण त्या त्या स्थान महात्म्यामुळे त्या भूमीत साधना अधिक फलदायी ठरते. ह्याच सत्याची अनुभूती देण्यासाठी श्री गुरूंनी गुरुचरित्रात तंतुकाचा अद्भुत प्रसंग सांगितला आहे. तंतुकाला असं वाटत होतं की श्री गुरु फक्त गाणगापुरातच आहेत, पण श्री गुरूंनी त्याला शैल पर्वतावर नेऊन दाखवले की मी गाणगापुरात आहे. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा मी श्रीशैल्यमध्ये सुद्धा आहे. तंतुकाने तिथे शिवलिंगाची पूजा होत असताना प्रत्यक्ष श्री गुरूंना ती पूजा स्वीकारताना पाहिलेले आहे. पूजाकरिता लिंगस्थानी तेथे देखील श्री गुरुमुनी. यातून श्री गुरूंनी शिकवले की परमात्मा एका ठिकाणी मर्यादित नसतो, तर जिथे भक्तिभाव असतो तिथे तो स्वतः प्रकट होत असतो. आणि म्हणूनच प्रश्न असा नसावा की नृसिंहवाडीला कधी जायचे किंवा गाणगापुरात केव्हा जायचे, तर प्रश्न असा असावा की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी कोणता दिवस अयोग्य आहे? गुरुपौर्णिमा असो, गुरुद्वादशी असो, कृष्णावेणी उत्सव असो किंवा साधा गुरुवारसुद्धा असू देत. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक मुहूर्त हा श्री गुरूंच्या दर्शनासाठी हा पवित्रच असतो. आपण आई वडिलांना भेटायला जातो तेव्हा तिथे वार मुहूर्त पाहतो का हो? तिथी पाहतो